मला डाव लावलं तर चालतंय नव. आता पुढचा डाव सुरू. कोण आहे का तयार? त्याने या समोर. पण एकदा का डाव सुरू झाला का परत माघार घेता येणार नाही. मी खेळणार आहोत. आपल्या पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे एका पत्नीचं कर्तव्य आहे असुर नरेश. आणि आपल्या पत्नीवर अत्याधिक प्रेम करणं हे पतीचं कर्तव्य असतं. त्यातून पत्नी अशी चंद्रापेक्षा जास्त सुंदर असेल तेव्हा प्रेम अधिक वाढतं. असुर नरेश, काय म्हणालात आपण? चंद्रापेक्षा जास्त? चंद्र? हा, चंद्र. असुर सम्राज्ञी काय म्हणतात? असुर नरेश, आम्हाला काहीतरी सापडलं. काय काय सापडलंय? ते मंदिर कधी दर्शन देणार त्याची तिथी सापडली असुर नरेश. तिथे सापडली? सम्राज्ञी कशी सापडली आणि ती तिथे कुठली आहे मला लगेच सांगा. काय गंगाय, जमतंय का? का हार मान्य करणार? आईला या कोड्याचं उत्तर सांगायचा एक मार्ग आहे. यात मी बोलणार नाही, पण आईला उत्तर बरोबर कळेल. महादेवांची शक्ती वापरण्याची वेळ आता आली आहे. माझ्या योगविद्याची मदत मला घ्यावी लागणार. ह्या जगदंबेचं काय चाललंय आता? नक्कीच हिच्या मनात काहीतरी वेगळा डाव दिसतोय. गंगाई जिंकल ना मग? लय अवघड आहे गाड्या. गंगाय, तुझी येळ संपली बर का? नाही नाही, अशी कशी येळ संपल? ठरलेल्या येळेतच उत्तर द्यायचं असं काही ठरलं नव्हतं आपलं. आज रात्री तुम्ही 5 कोडी घालणार एवढंच बोलला होतात. तेव्हा अजून बी येळ हाय माझ्या हातात. आठवलं? उत्तर आठवलं? जी सगळं खाते तरीही राहते जिवंत, आणि पाणी प्यायल्यावर जी मरून जाते अशी एकच गोष्ट आहे. अग्नी 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 अग्नी. पाणी हा अग्नीचा शत्रू असतो, त्याच्यामुळेच ते शांत होते. आई जिंकली, आईने सगळं उत्तर बरोबर दिलं. आई जिंकली, आई जिंकली, आई जिंकली, आई जिंकली, बरोबर आहे. वा वा. आई, तू सगळी उत्तरे दिली.
अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही दोघींनी फसवलंय मला. काय फसवलं? मी बोलायचं नाही एवढीच अट होती ना तुमची? मग मी कुठं बोलले? खाली मुंडी पाताळ धुंडी आहेस. न बोलता तू काय केलंय सगळं माहित आहे मला. एवढं वाईट वाटून घेऊ नका. देवी आईनं माझी एक परीक्षा घेतली होती. माझ्या नवऱ्यासाठी लढायला मला बळ दिलं. देव तर आपल्या पाठीशी असतोच, पण अशा संकटात आपण कंबर कसून लढायला पाहिजे हे तिनंच शिकवलं. वय खरं आहे. तू मला त्या बाईच्या तावडीतून सोडून आणलंस गंगाई. मी एकटीनं नाही, तुमची लेक बी होती त्यात. माझ्या परीस तीच जास्त कणखर होती यात. आणि कवा कवा तर तिनंच मला लढायची जिद्द बी दिली. माझी लेख आहेच तशी. तुला बी लई दुखावलं असणार ग. आहे कुठे ती? जगदंबा, जगदंबा. अगं बाई खरंच की हितच तर होती. जगदंबा, जगदंबा कुठं गेली असेल ही आता? माझ्या बाबांना वाचवण्यासाठी मी शब्द दिलाय नंदी महाराज, तो मी पाळणारच. अहो पण देवी, तुम्ही निवडलाय तो मार्ग धोकादायक आहे. हा तुळजाईच्या योजनेचा भाग नाहीये. कदाचित तुळजाईला माझ्याकडून हे काम करून घ्यायचं नसेलच म्हणून मी हसतेय ना. असं शक्य नाहीये. देवी ऐका माझं, आपण तुळजाईला योगनिद्रेतून जाग करूया. ती वाचवेल जनक बाबांना. तिला त्रास द्यायची माझी इच्छा नाहीये हो. देवी पण मग तुम्ही तरी असं काहीतरी करू नका. अहो एवढ्या रिपुंना हरवलंय तुम्ही. तुळजाईच्या आशीर्वादानं तुम्हाला सर्व काही शक्य आहे. आता तेवढा वेळ हातात नाहीये नंदी महाराज. कामिनीला मी दिलेलं वचन पाळणार. तुळजाई, मी तुझं कार्य पूर्ण करू शकले नाही, मला माफ कर. सम्राज्ञी, अहो काय झालं? तुमचा चेहरा इतका कोमेजलेला का? ती कामिनी तिच्या योजनेमध्ये यशस्वी झाली. आता त्या जगदंबेला घेऊन ती इथे येणार आहे. आधीच्या रिपुनी ज्या चुका केल्या त्याचा अभ्यास करून तिने तिची योजना तयार केली आणि विजय मिळवला. म्हणजे असुर नरेश महिषासूर तिच्या मदतीने त्या तुळजाला इथं आणणार, ती इथं येऊन तुमच्या डोक्यावर बसणार, म्हणून उदास आहात का? नाही ग. मग असुर नरेश महिषासुराने त्या तुळजेशी विवाह केला तर तो तुम्हाला आवडणार आहे का? नक्कीच आवडणार नाही, पण ते त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. कारण त्या तुळजेबरोबर विवाह करण्याची त्यांची कारणं स्पष्ट आहेत. आम्हाला तर वेगळीच चिंता सतावते. सम्राज्ञी, जरा स्पष्ट सांगा ना. मनोरमे, असुर नरेशांना एका अगम्य शक्तीने कोडं घातलं होतं आणि ते सोडवण्यासाठी गेले काही दिवस आम्ही एकत्र काम करत होतो. या काळामध्ये आमच्या दोघांमधील नातं अधिक दृढ झालं. आमच्या दोघांमध्ये एक वेगळाच बंध निर्माण होत होता. पण आता ती जगदंबा इथे आल्यानंतर हाच बंध तुटून जाईल की काय अशी भीती निर्माण झाली.
नाही नाही सम्राज्ञी, हे बघा तुमची भीती अगदी सार्थ आहे, पण एक सांगू का, ती जगदंबा आज रात्रीच इथे येणार असल्याची चर्चा सुरू आहे सगळ्या महालात आणि तशी तयारी सुरू झाली आहे. बास, आम्हाला अजिबात सांगू नकोस. आम्हाला तुझं काही एक ऐकायचं नाही. सम्राज्ञींना काही का वाटेना, पण मला तर असं वाटतंय या असुर नरेश महिषासुरांच्या महालात ती जगदंबा इतक्या सहज येणार नाही. काहीतरी वेगळं घडणार नक्कीच. बाबा, जगदंबा कुठे होतीस बाळा? किती वाट बघतोय मी तुझी.